आदरणीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेबांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी स्वतःचं मंत्रालय म्हणजे कॅबिन सोडली, मंत्रालय सोडलं, सभागृह सोडलं, आपल्यासाठी शिंदे साहेबांची भेट घालून देण्यासाठी कमीत कमी अडीच तास त्यांनी वेटिंगवर आणि शिंदे साहेबांची भेट घालून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। कारण शिंदे साहेबाकडे खूप गर्दी होती, खूप गर्दी, आणि ते सभागृहात इकडे तिकडे, त्याच्यातूनही शिंदे साहेबांची भेट भरतशेठ गोगावले साहेबांनी घडवून दिली आणि शिंदे साहेबांनी उद्या दुपारी 1 वाजता आपल्या या कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ या विषयावर उद्या 7 लोकांची विधान भवनामध्ये मीटिंग बोलवलेली आहे। त्यामध्ये बाबा असतील, मी असतील, आम्ही दोघं असू आणि 5 प्रशिक्षणार्थी, त्याच्यात मग 2 महिला 3 पुरुष असं करू आपण। बाबा तुम्ही आणि सांगितलं शिंदे साहेबांना आपण सांगितले की तुमच्या काळातली ही योजना आहे आणि ही तुमच्या काळातली योजना बंद होता कामा नये आणि तुमच्या काळातली योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि त्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक ह्या गोष्टीला हे केलं पाहिजे। तर त्यांनी जरा सकारात्मक आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून या यूट्यूबवाले जे कोणी असतील महाराष्ट्रातल्या युवा प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींना आवाहन करतो, आपली संख्या जर वाढली तर 14 तारखेपर्यंत आपला काहीतरी चांगला निर्णय होऊ शकतो। याकरिता आपली संख्या वाढवा। एवढ्या संख्येवर आपलं काहीही होणार नाही। लढण्यासाठी आपल्याकडे शस्त्र भरपूर पाहिजे आणि ते शस्त्र म्हणजे प्रशिक्षणार्थी। प्रशिक्षणार्थ्याची ताकद जर आमच्या दोघांच्या मागे जर दिसली तर सरकार नक्कीच घाबरेल। दुसरा विषय, आदरणीय नानाभाऊ पटोले यांची भेट घेतली आणि त्यांनी जे आज आपला प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद मानले। जयंत पाटील साहेबांची भेट घेतली। जयंत पाटील साहेब उद्या औचित्याच्या मुद्द्या आधारे ते उद्या आपला प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित करतील अशा प्रकारचा शब्द त्यांनी दिला। पुन्हा माजी मंत्री विदर्भाचे सुपुत्र सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांची भेट घेतली। त्यांनी उद्या आपल्या आंदोलनाला भेट देण्याचा शब्द दिलेला आहे। भाजपाचे नेते विरोधी पक्ष सक्षमपणे राज्य सरकारचे वाभाडे काढत नाही, पण मागचं पावसाळी अधिवेशन जर कोण गाजवलं असेल, सरकारला जर कोण भंडावून सोडला असेल तर ते सुधीरभाऊ मुनगंटीवारनी सोडलेला आहे आणि तो विषय आज आम्ही त्यांना मांडलेला आहे। त्यांनी देवेंद्र फडणवीस बद्दल अत्यंत नाराजी व्यक्त केलेली आहे। बरोबर आहे निलेश सर? आणि त्यांचा मी लाडका कार्यकर्ता आहे। कसं आहे सर, बरोबर आहे का नाही? कारण सुधीर भाऊचा मी लाडका कार्यकर्ता आहे, पण आता ते मंत्रिपदावर नाहीत। चांगल्या माणसाला जरा बाजूला सारलं जातं, त्याच्यामध्ये जरा थोडासा, पण त्यांची मला आपल्याला उद्या भेट होईल, तेही आपल्याला मदत करतील। आता बाकी बऱ्याच लोकांच्या भेटी घेतल्यात आम्ही। आज आपल्या साधारण नंतर कुणी आमदार आले का? एकूण 22 आमदारांनी आपल्या भेटी घेतलेल्या आहेत। त्यामुळं आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना आजच फोन करा आणि उद्या आमच्या आंदोलनाला गुलटेकडीवर भेट देण्यासाठी विनंती करा। तर दुसरं कुणी आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याचं काही कळलं म्हणजे अजून तर आपल्यापर्यंत आला नाही विषय। एक पटोले साहेब सोडलं तर
हा राहुल पाटील साहेब आणि गुप्ता त्याच्यामुळं मी आदरणीय बाबाला पण मी आवाहन करतो की आदरणीय बाबांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सदस्य नोंदणी केलेली आहे. त्या सदस्य नोंदणी जे सदस्य झालेले आहेत बाबांचे त्या सर्व सदस्यांना आपण आवाहन करा. अजून डाटा आला नाही. डाटा येईल तेव्हा येईल, पण जे सदस्य झालेत डाटा नंतर गोळा करू आपण. पण आज लढाई चालू असताना हे सैनिक कुठे जाऊन बसलेत, त्या सैनिकांनी मैदानामध्ये उतरण्यासाठीचा आदेश द्या. आणि जे सदस्य झाले नाहीत त्या सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येनं आपल्या या रणभूमीवर उतरलं पाहिजे. यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझं जरा करायचं. आणि विशेषतः नागपूरची मंडळी या ठिकाणी आज 2 ते 3च लोक आहेत. 2च ना, तिसरा पण नाही. 10 होते. मग आता नागपूरच्या लोकांनी जरा थोडस जवळल्या जवळ येत असताना दोघांच्या भाकरी रोट्या घेऊन या. हे आपले बाहेरगावाहून आलेल्या लोकांना आम्ही कधीच आयुष्यात स्वयंपाक केला नाही. राणीताई, मी संघाचा स्वयंसेवक आहे. 10,000 लोकांचा स्वयंपाक आणि 10,000 लोकांचं जेवण आम्ही 2 तासात गोळा करतो. 2 तासात. अर्धा तास फक्त आम्हाला लागतो लोकांना निरोप द्यायला. काय निरोप? 5 पोळ्या आणि भाजी चटणी द्या. स्वयंसेवकाच्या माध्यमातून सगळ्या घरात सांगतो. आणि पुन्हा गोळा करायला अर्धा 1 तास. 10,000 लोकांचा स्वयंपाक गोळा करू शकतो. जे सामूहिक शक्तीमध्ये जी ताकद आहे ते आपल्या एका व्यक्तीमध्ये ती ताकद नसते. म्हणून नागपूरच्या लोकांनी येत असताना किमान 5 लोकांच्या भाकरी चटणी भाजी घेऊन या ठिकाणी यावं आणि आपल्या या बाहेरगावून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि विशेषतः बाबांचं विशेष अभिनंदन मी का करतो तर बाबांच्या प्रयत्नामुळं आदरणीय मंत्री महोदय भरत शेठ गोगावले साहेब आज आपल्या आंदोलनाला भेट दिले आणि त्यांनी भेट दिल्यामुळं आपणाला बरेच आपण पावलं पुढे सरकतोय. त्यामुळं बाबाचं टाळ्या वाजून स्वागत करा. त्याच्यामुळं आपण सगळेजण जरा ताकद जर आपली दिसली तर भावानो तुमचं काहीतरी भविष्य बरं आहे. एवढं केलेला प्रयत्न होईल ना, सक्सेस होईल. नाहीतर तुमचं आम्ही लढतोय पण विना शस्त्र जर लढत गेलो तर तुम्ही आमचं शस्त्र आहात. आणि हे शस्त्र जर मोठ्या प्रमाणामध्ये जर या ठिकाणी दिसलं, एक दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांना जमिनीवर यावं लागेल. त्यांना लक्षात येईल आपण मुख्यमंत्री आहोत पण या राज्याचे मालक नाहीत.